आता क्लिअर येतोय ना? हा येतोय, क्लिअर येतोय. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अगदीच 2 मिनिटामध्ये आपल्याला सुरू करायचंय. येस, गुड मॉर्निंग. नदी प्रणाली अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्राच्या जिओग्राफीच्या संदर्भानं. आणि प्रत्येक परीक्षेला 1-2 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. सुरुवातीला त्याचा अप्रोच काय आहे, एक्झाम ओरिएंटेड काय अप्रोच आहे तो पाहूयात आणि मग सलगरित्या पुढे नदी प्रणाली टॉपिक पाहू. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या संदर्भाने जर विचार केला तर आता तुम्ही सगळे जरी कोकणमध्ये असले तरी पण महाराष्ट्र जो काही सुजलाम सुफलाम आहे किंवा जे काही सगळे हिरवगार महाराष्ट्रामध्ये दिसतंय, आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र चांगला समृद्ध आहे, शेतीच्या संदर्भानं महाराष्ट्र चांगला समृद्ध आहे. त्या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये का आहेत तर त्याचे 2 रिझन आपल्याला सांगता येतील. त्याचं पहिलं रिझन असं की महाराष्ट्रामध्ये असलेला सह्याद्री पर्वत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र पठारावर वाहत असलेल्या नद्या. म्हणजे तसं पाहिलं तर कोकणकडे ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत ह्या फार महाराष्ट्राच्या संदर्भानं उपयोगी नाहीत असं म्हणेल मी. कारण आता सावित्री नदी जरी घेतली रायगड जिल्ह्यातली तरी नदीचा पाणी पुरवठ्याच्या संदर्भानं चांगलं काम आहे, पण मला वाटत नाही की कोकणातल्या नद्यांचा शेतीच्या पाण्याच्या संदर्भाने तितकासा उपयोग होतो. म्हणजे मला जितकी माहिती आहे त्यानुसार. परंतु ज्या महाराष्ट्राच्या पठारावरती नद्या वाहतात सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून त्या विस्तृत स्वरूपामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये शेतीच्या पाण्यासाठी, उद्योगधंद्यांच्या पाण्यासाठी, जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भानं आणि सगळ्याच गोष्टींसाठी त्या उपयोगामध्ये आपल्याला आलेल्या दिसत आहेत किंवा भविष्यातही येत राहतील. सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक नदी प्रणाली आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्या प्रत्येक नदी प्रणालीमध्ये त्या नदी प्रणालीचे स्थान, तिचा आतापर्यंत असलेला विस्तार, तिच्या असलेल्या उपनद्या, त्या नदीच्या असलेली धरणे, त्या नदीच्या काठावरती असलेली शहरे, त्या नदीच्या संदर्भानं असलेली काय म्हणता येईल की संगम स्थळे आणि त्या नदीचं असलेलं पाणलोट क्षेत्र, या सगळ्याच गोष्टीच्या संदर्भानं परीक्षेला आपल्याला विचारले जाणारे प्रश्न आहेत. आता एक महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांच्या इथं लक्षामध्ये आला पाहिजे की मी फार बेसिक पासून ते तुमच्या समोर मांडतो. नदी एवढा शब्द उच्चारला की आता आपल्याकडे आपल्या समोर चित्र उभं राहतं की हा बाबा आमच्याकडे एक सावित्री नदी आहे किंवा आपण पेनच्या आसपास आलात आमच्याकडे पाताळगंगा नदी आहे, आमच्याकडे काळू नदी आहे. म्हणजे आता मी या साधारणपणे आमच्याकडे आंबा नदी आहे, रायगड जिल्ह्यातल्या नदी घेतो. ही एक नदी झाली. नदी एक रिव्हर आहे, त्यांना काही एक नावं दिलेली आहेत. काळू आहे, आंबा आहे, सावित्री आहे. पण मग नदी प्रणाली म्हणजे काय? नदी प्रणाली ही संकल्पना थोडीशी मोठी आहे आणि या नदी प्रणालीलाच नदीचं खोरं म्हणता येईल का? नदीचं खोरं ही वेगळी संकल्पना. भूपृष्ठावरती कोणत्याही एखाद्या भागातून, भूपृष्ठावरील समजा हा महाराष्ट्र आहे, भूपृष्ठावरील कोणत्याही एखाद्या भागातून
मुख्य नदी वाहते, मुख्य नदी वाहते आणि ती मुख्य नदी वाहत असताना त्या नदीला इकडच्या बाजूनं काही उपनद्या येऊन मिळतात. ह्या उपनद्यांना पण काही नद्या येऊन मिळतात. त्यांना सहाय्यक नद्या असं म्हटलं जातं. आणि या सहाय्यक नद्या कशा तयार होतात, तर ओढे, नाले यांच्यापासून तयार होतात. ओढे, नाले. म्हणजे आपण काय पाहिलं, एक म्हणजे पडणारा तुमच्या आमच्या परिसरात पडणारा पाऊस, त्याच्यापासून तयार झाले ओढे, नाले. ओढ्या नाल्यांपासून तयार झाले सहाय्यक नद्या. सहाय्यक नद्यांपासून तयार झाल्या उपनद्या. उपनद्यांपासून तयार झाली एक नदी आणि ही नदी पुढे जाऊन गेली, ती मिळाली समुद्राला. क्लिअर का? ह्या सगळ्या असलेल्या चक्राला काय म्हटलं जातं? नदी प्रणाली. क्लिअर का? थम्सअप द्या. नदी प्रणाली संकल्पना कळाली का? एखाद्या भागातून वाहत असलेली नदी, त्या नदीला मिळणाऱ्या उपनद्या, उपनदीला मिळणाऱ्या सहाय्यक नद्या, सहाय्यक नदी तयार होण्यासाठी आलेले ओढे नाले, ओढे नाले तयार होण्यासाठी आलेले झरे, या सगळ्या प्रवाहाच्या क्रमाला काय म्हणता येईल? नदी प्रणाली असं म्हणता येईल. येस, याला म्हणतात नदी प्रणाली, जे आपल्याला शिकायचे. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा दुसरा असतो, हे झालं नदी प्रणाली. ही एक कॉन्सेप्ट झाली. पण आपण अजून एक शब्द कायम ऐकतो, तो म्हणजे नदीचे खोरे. नदीचे खोरे. दोन गोष्टीमध्ये आपली अडचण होते, एक नदीचे खोरे आणि नदीचे पात्र. ही नदी वाहते, या नदीवरती एक ब्रिज असतो. ब्रिजच्या इकडून गाड्या येतात, ब्रिजच्या इकडून निघून जातात. या टोकाला उभा असलेला माणूस, या किनाऱ्यावरती असलेला उभा माणूस आपल्याला दिसतो. साधारणतः हे पात्र काही ठिकाणी 100 मीटरचं असतं, काही ठिकाणी 200 मीटरचं असतं, काही ठिकाणी 300 मीटरचं असतं, काही ठिकाणी 500. लय मोठी असेल तर 700 मीटरचं पात्र असतं किंवा 1 किलोमीटरचं पात्र पकडू. एवढं तर मोठं पात्र नसतं 1 किलोमीटरचं. हे झालं नदीचं पात्र. बघा काय सांगतो, हे काय झालं? नदीचं पात्र. हे नदीचं पात्र आहे. ज्या पात्रातून नदी वाहते, समजा या नदीला मी नाव देईल सावित्री नदी. पण ही सावित्री वाहत असताना त्या सावित्रीला कुठून तरी इकडनं एक मोठी नदी येऊन मिळालेली आहे. बघा, त्या सावित्रीला इकडनं एक कुठनं तरी मोठी नदी येऊन मिळालेली आहे, ज्याला आपण संगम म्हणतो. त्या सावित्रीला इकडनं कुठनं तरी एक नदी येऊन मिळालेली आहे. ह्या नदीला, जी सावित्रीला, हिला इकडनं एक नदी येऊन मिळाली, इकडनं एक नदी येऊन मिळाली. म्हणजे काय? मुख्य नदी, त्या मुख्य नदीला मिळणाऱ्या उपनद्या, त्या उपनद्यांच्या असणारे सगळे पाण्याचे प्रवाह हे भूपृष्ठावरती जिथपर्यंत विस्तारलेले आहेत, कुठपर्यंत विस्तारलेत, मग हे कुठपर्यंत येतील? तुमच्या आमच्या घरापाशी वाहणाऱ्या झऱ्यापर्यंत येतील, तुमच्या आमच्या शेताच्या बांधावरती वाहणाऱ्या ओढ्यापर्यंत येतील, इथपर्यंत येऊन थांबतील हे प्रवाह. आणि हे सर्व जलप्रवाह मिळून जी काही नदी, जी काही प्रणाली तयार होते, तिला म्हटलं जातं नदीचे खोरे. क्लिअर का? नदीचे खोरे कळालं? म्हणजे मुख्य नदी, त्या मुख्य नदीच्या उपनद्या, ओढे, नाले, लहान पाण्याचे प्रवाह, पाणलोट प्रवाह सगळे एकत्र येऊन एक मोठा प्रवाह तयार होतो. तो मोठा प्रवाह एका नदीला मिळतो आणि तिथपासून जे तयार होतं त्याला त्या नदीचं खोरं असं म्हटलं जातं. आणि हे सगळे घडतं कसं? हे कुणीही घडत नाही, हे सगळं निसर्गातून घडत आहे. पावसाचं पडणारं पाणी तुमच्या बंगल्यावरती पडतं, बंगल्यावरून तुमच्या दारासमोर मोठ्या पाईपातून बाहेर पडतं, तो पाईप एका झऱ्यात जातो, झऱ्यातनं पुढे ओढा होतो, ओढ्याचा नाल्याचा ओढा होतो, ओढ्याचा पुढं सहाय्यक नदी होते, सहाय्यक नदीची उपनदी होते, उपनदी मोठ्या नदीने मिळते. तुमच्या घराच्या टेरेस पासून तर त्या नदीपर्यंत हे सगळं नदीचं खोरच आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही व्यापक संकल्पना आहे. क्लिअर का? येस. मग हे सगळं कसं घडलं? हे सगळं घडलं, सांगायचं तात्पर्य एवढंच, हे सगळं घडलं की तुमच्या घरावरती पडणारा पाऊस, इथनं पाणी खाली येतं, याला आपण नाव देतो ओहोळ.
ओहळ. त्याच्यानंतर याचा तयार होतो एक झरा. या झऱ्याचा तयार होतो एक ओढा. ओढ्याची तयार होते उपनदी, बारकी असते उपनदी. आणि या उपनदीची काय तयार होते? नदी. आणि या सगळ्याला काय म्हणावं लागतं? नदीचे खोरे. जिथून जिथून या नदीला पाणी येऊन मिळतं, त्या सगळ्या घटकाला नदीचं खोरं असं म्हणावं लागतं. नदीचं पात्र हे छोटं, खोरं ही मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्या देखील या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे. याच्यानंतर जॉग्राफिकली दृष्टी दोन नावं अत्यंत महत्वाची आहेत. एक असतं लाभ क्षेत्र, दुसरं असतं पाणलोट क्षेत्र. पाणलोट क्षेत्र इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये, जलसंपदा मंत्रालयात किंवा पाणी पुरवठा मंत्रालयात हे शब्द वापरले जातात. हे प्रशासकीय वर्ड आहे. लाभ क्षेत्र म्हणजे काय? नदी आणि त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह हा जेथपर्यंत काय करतो? लाभ पोहोचवतो. म्हणजे नदी इथं वाहत असती, विद्यार्थी मित्रांनो, नदी इथं वाहत असती, पण या नदीतनं काढलेला एक काय म्हणता येईल की एक कॅनॉल 100 किलोमीटर पर्यंत नेऊन या नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. इथं बसवलेली एक मोटार 20 किलोमीटर वरती शेती करत असते. बरोबर का चूक आहे? इथनं नेलेली एक मोठी पाईपलाईन 100 किलोमीटर वरती एमआयडीसीत लाईट तयार करत असते. एमआयडीसीच्या कामाला येत असते. हे सगळं काय झालं त्या नदीचं? लाभक्षेत्र झालं. कळतंय ना मला काय म्हणायचंय? हे सगळं काय झालं त्या नदीचं? लाभक्षेत्र झालं. म्हणजे त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह जिथपर्यंतच्या भागापर्यंत लाभ पोहोचवतो, लाभ म्हणजे फायदा पोहोचवतो, त्या सगळ्या क्षेत्राला काय म्हणावं लागतं? त्या नदीचं लाभक्षेत्र असं म्हणायचं असतं. आणि दुसरी असती पाणलोट क्षेत्र. पाणलोट क्षेत्र. पाणलोट क्षेत्र म्हणजे ज्या ज्या ठिकाणावरून नदीला नदीला म्हणण्यापेक्षा मुख्य नदीला पाणी येऊन मिळते, ते सगळं झालं त्या नदीचं पाणलोट क्षेत्र. मग घरावर पडलेले येऊ द्या, वड्याचं येऊ द्या, नाल्याचं येऊ द्या, विहिरीचं येऊ द्या, बोरचं येऊ द्या, कुठलंही येऊ द्या, जिथून जिथून पाणी आलं ते सगळं त्या नदीचं पाणलोट क्षेत्र. ह्या 4 संकल्पना कळाल्या का तुम्हाला? कळाल्या असतील तर थम्स अप द्या. येस. ह्या समजणं का महत्वाचं आहे? हे समजणं याच्यासाठी महत्वाचं आहे की परीक्षेला हे वर्ड्स वापरले जातात आणि आपल्या हे सगळं लक्षामध्ये आलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. चला पुढे जायचंय. आता अजून काही महत्वाचे 3-4 शब्द आहेत जे मी तुमच्या समोर मांडतो. एक महत्वाचा शब्द असतो तो म्हणजे नदीचे उगमस्थान. नदीचे उगमस्थान. ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह सुरू होतो, ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह सुरू होतो त्याला काय म्हणतात? नदीचे उगमस्थान. झालं, उगम पावली नदी. आता तुमची सावित्री नदी उगम पावते महाबळेश्वरला. हेच काही लोकांना आजच कळालं नाही ना? माहिती होतं ना तुम्हाला? सावित्री नदी उगम पावते महाबळेश्वरला, हे झालं तिचं उगम स्थान. दुसरी एक गोष्ट असते ते म्हणजे नदीचे मुख. नदीचे मुख. इथं नदी उगम पावली आणि नदी इथं जाऊन समुद्राला मिळाली, तर इथं नदीचं उगम असतो, हे मुख नसतं, आणि हे नदीचं मुख असतं. मुख. नदी शेवटी ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या अंतिम ठिकाणाला काय म्हटलं जातं? नदीचं मुख म्हटलं जातं. मग भारतातल्या नद्या एक तर अरबी समुद्राला मिळतात, तिथे एक तरी मुख असतं. नाही तर भारतातल्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात, तिथं तरी मुख असतं. याच्या पलीकडे कुठेही मुख नसतं. क्लिअर का? समजलं का? आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असतो दिशा.
डायरेक्शन काय असते नदीची. नदी जर या दिशेला वाहत असेल तर ही कोणती दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, तर हिला पश्चिम वाहिनी म्हटलं जातं. बरोबर ना, पश्चिम वाहिनी. नदी या दिशेला वाहत असेल तर तिला पूर्व वाहिनी म्हटलं जातं, कारण ती पूर्वेला वाहते. नदी अशी वाहत असेल तर तिला दक्षिण वाहिनी म्हटलं जातं, म्हणजे तिचं मुख ज्या दिशेला आहे त्या दिशेचं नाव तिला दिलं जातं. कळतंय? मग आता नदी जर या दिशेला वाहते तर ही नदीची कोणती बाजू, आपल्या हाताची, आपलं तोंड जर इकडं आहे तर ही आपली कोणती बाजू, ही आपली उजवी बाजू. मग ही नदीची उजवी बाजू आणि ही नदीची डावी बाजू. क्लिअर का? थम्सअप द्या. मग आता या नदीची उजवी बाजू कोणती, ही या नदीची उजवी बाजू, ही या नदीची डावी बाजू. आपलं तोंड त्या दिशेला करून आपण ठरवायचंय की नदीची लेफ्ट साइड कोणती आणि नदीची राईट साइड कोणती, त्यावरून ते डिसाइड होणार आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट, पुढे जायचंय. पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला जायचंय, ते म्हणजे नद्यांचे जलविभाजक. या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग आहे, ब्ल्यू कलरची जी दाखवली मी ती. ब्ल्यू कलरने दाखवली ती. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे काही नद्या या दिशेला वाहतात. काही नद्या या दिशेला वाहतात. बरोबर? का या दिशेला का वाहतात? नैऋत्य दिशेकडून अरबी समुद्राकडून येणारे वारे या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि सह्याद्री पर्वतात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होतो, पाऊस पडताना दिसतो. आणि त्याच्यामुळं काही नद्या पूर्वेला वाहतात तर काही नद्या पश्चिमेला वाहतात. त्यामुळे सह्याद्री हा काय आहे, महाराष्ट्रातल्या नदी प्रणालींचा प्रमुख जलविभाजक आहे. क्लिअर का? विभागले ना त्यांनी, प्रमुख जलविभाजक आहे, त्यांनी विभागले ते. त्याच्यामुळे दोन ठिकाणं, एक काही पूर्व वाहिनी नद्या तयार झाल्या, काही पश्चिम वाहिनी नद्या तयार झालेल्या आहेत. क्लिअर का? येस. आणि याच्या सोबतच इथं मध्ये आधी असणाऱ्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव, वरच्या बाजूला असलेली सातपुडा, या काय आहेत, दुय्यम जलविभाजक आहेत. ह्या काय आहेत, दुय्यम जलविभाजक म्हणून ओळखले जातात. म्हणजे सह्याद्री पर्वतात बऱ्यापैकी नद्या आपल्याला उगम पावताना दिसतात. आता या सगळ्या नदी प्रणालीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत बघूयात. नदी प्रणालीवर नदी प्रणालीवर परिणाम करणारे घटक. पहिला नदी प्रणालीवरती परिणाम करणारा घटक तो आहे भूपृष्ठ रचना. भूपृष्ठ रचना कसा परिणाम करते, हा सह्याद्री आहे असं समजू. इकडचा दिशा जरा मंद उताराची आहे, मंद. इकडचा एकदमच असा तीव्र उतार आहे, भूपृष्ठ रचना. याचा काय परिणाम होतो, कोकणात वाहणाऱ्या नद्या फार स्पीडमध्ये जातात, अशा फार स्पीडमध्ये, इकडनं अशा फार स्पीडमध्ये जातात आणि समुद्राच्या मुखाशी जाऊन काय तयार करतात, खाडी तयार करतात.
इकडच्या नद्या अशा निवांत वाहतात, संथ गतीने वाहतात. का? भूपृष्ठ रचना. पहिला परिणाम भूपृष्ठ रचनेने नदी प्रणालीवरती केला. दुसरा परिणाम केला जमिनीचा आकार किंवा जमिनीचा प्रकार. जमिनीच्या प्रकारामुळे पण परिणाम झाला. प्रकारामुळे कसं? पठारावरती काळी मृदा आहे, काही भागामध्ये गाळाची मृदा आहे. त्याच्यामुळे नदी प्रणाली ही वृक्षाकार नदी प्रणाली पाहायला मिळते. ज्या नद्या पर्वत शिखरावरती आहेत त्या भागामध्ये वेगळी वृक्षाकार प्रणाली पाहायला. हवामानाचा परिणाम आहे. हवामान तिसरा, यस. अरबी समुद्रामुळे दमट हवामाने येणारा पाऊस अडवला जातोय सह्याद्रीमुळे, तिकडच नदी प्रणाली जास्त विभागली गेली. आणि जलाशय पण त्याच प्रमाणामध्ये आपल्याला नद्यांवरती पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतल्या नद्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस दिसतो, कारण येणारा पाऊस पहिला सह्याद्रीतच अडवला जातो. पण विदर्भात असणाऱ्या नद्यांमध्ये आपल्याला बारामाही पाणी दिसत नाही, कारण तिकडं पावसाचं प्रमाण जरा कसं आहे, कमी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळं ज्या काही महाराष्ट्रामध्ये नद्या वाहतात किंवा जे काही नदी प्रणाली क्षेत्र महाराष्ट्राचं तयार झालेलं आहे, त्या तयार झालेल्या क्षेत्राच्या काही 4 प्रकारांमध्ये या सगळ्या नद्या ओळखल्या जातात. तर त्या कशा ओळखल्या जातात पाहूया. पहिलं त्याचं क्षेत्र आहे ते म्हणजे वृक्षाकार नदी प्रणाली. वृक्षाकार नदी प्रणाली. आता वृक्षाकार नदी प्रणाली हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कळालं पाहिजे. वृक्षाकार नदी प्रणाली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ट्री शेप पॅटर्न. वृक्षाकार नदी प्रणाली भूपृष्ठावर सर्वाधिक आढळणारी प्रणाली आहे. भूपृष्ठावर सर्वाधिक आढळणारी प्रणाली म्हणजे जी काही मुख्य नदी वाहत असते, समजा आता ही मुख्य नदी आहे वाहते असं समजू, हिला मिळणाऱ्या उपनद्या ह्या झाडांप्रमाणे दिसत असतात. दिसते का झाडांप्रमाणे? थम्सअप द्या. हे झाडांप्रमाणे दिसतंय का? नसलं दिसत तरी म्हणावं लागते दिसते म्हणून. आलं लक्षात? किंवा यालाच म्हटलं जातं जाळीदार वृक्ष प्रणाली. जाळीदार वृक्ष प्रणाली. आणि अशी महाराष्ट्रात असणारी सर्वात महत्वाची वृक्ष प्रणाली ती म्हणजे नदी प्रणाली ती म्हणजे गोदावरी नदी प्रणाली. तर गोदावरी नदी प्रणाली हे कशाचं उदाहरण आहे? गोदावरी नदी प्रणाली हे वृक्षाकार नदी प्रणालीचं महत्वाचं उदाहरण आहे असं म्हणता येईल. याच्यासोबतच कृष्णा नदी प्रणाली, कृष्णा ही देखील वृक्षाकार नदी प्रणालीच होय. म्हणजे आपल्याला झाडांच्या फांद्यासारखा नदीचा प्रवाह दिसतो. नदीचा प्रवाह जो काय असतो तो झाडांच्या फांद्यासारखा दिसतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वृक्षाकार नदी प्रणाली असं म्हणतो. क्लिअर? चलो पुढे जायचंय. जाळीदार नाही घेतलं, जाळीदारला कॅन्सल करा. जाळीदार हे वेगळं प्रकरण आहे. इथे मी चुकून सांगितलं तुम्हाला. जाळीदार वृक्ष प्रणाली ही वेगळी आहे, ही नाही येत. हे वृक्षाकार प्रणालीच आहे. वृक्षाकार जाळीदार याच्याशी काही संबंध नाही. चुकून माझ्याकडून ते गेला शब्द. चल पुढची नदी प्रणाली महाराष्ट्रात दिसते ती समांतर नदी प्रणाली. पुढची महाराष्ट्रात नदी प्रणाली दिसते ती म्हणजे समांतर नदी प्रणाली. आपण पाहिलं सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या अनेक नद्या तुम्ही पाहिलं असेल. तर कोकणातल्या नद्या बघा कशा येतात. अशा आहेत का? अशा आहेत का? थम्सअप द्या. सगळ्या कोकणातल्या नद्या अशाच आहेत का? त्या कशा आहेत एकमेकांना? पॅरलल आहेत ना? ठीक आहे. समांतर झालं. समांतर नदी प्रणाली कुठं पाहायला मिळते? कोकणात समांतर नदी प्रणाली पाहिजे. एकमेकांना समांतर आहेत ना त्या. समांतर नदी प्रणाली कुठं पाहायला मिळते? कोकणात. अरबी समुद्राला जाऊन मिळताना आपल्याला प्रामुख्याने दिसतात. तिथं समांतर नदी प्रणाली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर महाराष्ट्रात महत्वाची नदी प्रणाली पाहायला मिळते, तिसरी नदी प्रणाली. ती म्हणजे केंद्रत्यागी नदी प्रणाली. केंद्रत्यागी केंद्रत्यागी नदी प्रणाली. इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर केंद्रत्यागीला इंग्लिश मध्ये काहीतरी शब्द असतो.
मला पण आठवण होता त्याचा शब्द. आता ही केंद्रत्यागी म्हणजे काय? एक ठिकाणी नद्या उगम पावतात. काही नद्या या दिशेला जातात, या दिशेला जातात, काही इकडे जातात, काही इकडे जातात, काही इकडे जातात. 5 ठिकाणी वेगवेगळ्या नद्या गेल्या असं आपल्याला पाहायला मिळतं महाबळेश्वर. एकाच ठिकाणी 5 नद्या उगम पावल्या, त्याच्यापासून तयार झाली कृष्णा, त्याच्यापासून तयार झाली वेण्णा, त्याच्यापासून तयार झाली कोयना, त्याच्यापासून तयार झाली सावित्री जी कोकणात आली, आणि त्याच्यापासून तयार झाली गायत्री. क्लिअर का? केंद्र त्यागी. हे जर असं झालं असतं, म्हणजे 5 नद्या एकत्र पाहून इथं जर आल्या असत्या, तर याला म्हणलं असतं केंद्र सारी किंवा केंद्रकर्षी असं म्हणता आलं असतं. पण त्या वेगळ्या झाल्यामुळे त्यांना काय म्हणलं जातं? केंद्र त्यागी. आणि असं कुठं कुठं पाहायला मिळतं? कृष्णा नदी प्रणाली किंवा महाबळेश्वरला याचं उत्तम उदाहरण आहे. क्लिअर का? महाबळेश्वर हे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि शेवटचा प्रकार तो आहे अनिश्चित नदी प्रणाली. शेवटचा प्रकार आहे अनिश्चित नदी प्रणाली. म्हणजे काय? नद्यांचे प्रवाह एकमेकात गुंतलेले असतात. नद्यांचे प्रवाह एकमेकांच्यात गुंतलेले असतात. प्रवाहाची नेमकी दिशा सांगता येत नाही. प्रवाहाची नेमकी दिशा सांगता येत नाही. असं कुठं पाहायला मिळतं? असं आपल्याला भंडारा गोंदियाच्या परिसरात पाहायला मिळतं. आणि म्हणून विदर्भामध्ये विशेषतः आपल्याला अनिश्चित स्वरूपाची नदी प्रणाली महाराष्ट्रामध्ये पाहायला. क्लिअर का? येस. चलो पुढे जायचंय. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर महाराष्ट्राची नदी प्रणाली काय म्हणते? आणि महाराष्ट्रात ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांच्या वाहण्याच्या ज्या दिशा आहेत त्या वाहण्याच्या दिशांवरून या महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे 4 प्रकार प्रामुख्याने आपल्याला पाहता येतील, किंवा 3 प्रकार जरी म्हटलं तरी पण चालतंय. 4 म्हणा, 3 म्हणा, कसंही चालतंय. शक्यतो 2च प्रकार आहेत ते, पण इट्स ओके. 4 म्हटलं तरी चालतंय, 3 म्हटलं तरी चालतंय. आता कोकणात वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, कोकणातील नद्या, त्या कोकणातील नद्यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हटलं जातं. पश्चिम वाहिनी नद्या कोकणातल्या आहेत, आणि याच्यात अजून 2 नद्या महत्वाच्या आहेत. ती म्हणजे एक म्हणजे तापी, दुसरी म्हणजे नर्मदा. या पण पश्चिमेला जातात. पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्र. दुसऱ्या ज्या आहेत त्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. पूर्व वाहिनीमध्ये गोदावरी आहे, पूर्वेला वाहतात. कृष्णा आहे, भीमा आहे, बाकी वैनगंगा, पैनगंगा तिच्या उपनद्या आहेत. काही दक्षिण वाहिनी नद्या आहेत. त्या दक्षिण वाहिनी नद्यांमध्ये वारधा आहे, वैनगंगा आहे. उत्तर वाहिनी काय महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही, की उत्तरेला वाहते, म्हणजे अशी उलटी चालली असं कोणती नदी अजून तरी पाहायला मिळत नाही. त्यामुळे या नदी प्रणाली आपल्याला शिकायच्या. त्यातला पहिला प्रकार आपण शिकूया, तो म्हणजे पूर्व वाहिनी नद्या. चलो सुरू करायचं मग. सुरू करायचं का? पूर्व वाहिनी नद्या. पूर्व वाहिनी नद्या. आता पूर्व वाहिनी नद्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या दिशेला वाहतात अशा. त्यामुळे या वाहतात कुठे? पठारावर वाहतात. त्यामुळे त्यांना पठारावरील नद्या असं देखील म्हटलं जातं. हे एक नाव त्यांचं महत्वाचं. पठारावरील नद्या. या पूर्व वाहिनी नद्यामध्ये सर्वात महत्वाची नदी ती म्हणजे गोदावरी. आणि ही पहिली नदी प्रणाली आपण हीच शिकू, गोदावरी नदी प्रणाली. पहिला प्रकार
किंवा पहिली नदी प्रणाली पाहू, गोदावरी नदी प्रणाली. या गोदावरी नदी प्रणालीला महाराष्ट्राच्या संदर्भाने विचार जर केला, याच्या अगोदरच जर पाहिलं आपण स्टेटमेंट, एक पूर्ववाहिनी नदी आहे, एक वाक्य सांगायचं राहिलं पूर्ववाहिनी. आणि या पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचे जवळपास, वाक्य लिहून घ्या, परीक्षेला कधीही येईल, महाराष्ट्राचे जवळपास 75% क्षेत्रफळ, 75% क्षेत्रफळ पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापले आहे. पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापले आहे. पूर्ववाहिनी नद्यांनी काय केलेले आहे, व्यापलेले 75%. स्टेटमेंट 2 वेळा एक्झामला येऊन गेले, त्यातला हे राहिलं होतं सांगायचं, ते सांगितलं. गोदावरी नदी प्रणाली आपल्याला पाहायचं. भारतातील जी महत्वाची नदी आहे गंगा नदी, त्या गंगा नदीनंतर देशातली सर्वात महत्वाची नदी कोणती असेल, तर तिचं नाव आहे गोदावरी. आणि म्हणून हिला म्हटलं जातं दक्षिण गंगा. गोदावरी नदीची नावं लक्षात ठेवा, दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा. रुद्रगंगा आता ती काय म्हातारी झाली का, आपल्याला असं आपलं एक शब्द उल्लेख असतो ना, म्हातारी कशी झाली रुद्रगंगा. रुद्रगंगा तिला नाव देण्यामागचं एक कारण असं आहे की तिची लांबी, तिचं क्षेत्रफळ, तिचं असणारं पावित्र्य, म्हणजे गंगा नदीनंतर पवित्र नदी म्हणून गोदावरीला ओळखलं जातं. हे सगळं तिचं महत्व हे गंगा नदीप्रमाणेच असल्या कारणाने वर्षानुवर्षे ती महाराष्ट्रात वाहत असल्या कारणानं गोदावरी नदीला रुद्रगंगा किंवा दक्षिण गंगा या नावानं ओळखलं जातं. अत्यंत महत्वाची नदी आहे. या गंगा नदीचा उगम, सॉरी गंगाच म्हणतोय, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नावाचं एक ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं ठिकाण आहे किंवा त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. तिथं ब्रह्मगिरी नावाच्या टेकड्या आहेत. ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये महाराष्ट्रात या ब्रह्मगिरी डोंगरावरती उगम होतो. एक छोटस तिथं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जवळपास 1304 मीटर उंचीवर या गोदावरी नदीचा उगम होतो. असं म्हटलं जातं की शंकर ध्यानाला बसलेले असताना शंकरांनी जटा हलवल्या आणि तर काही स्क्रॅचेस दिसतात आणि त्या जटा हलवल्यानंतर तिथं नदीचा उगम झाला. पण ही एक आख्यायिका म्हटली जाते. पण त्र्यंबकेश्वर हे भारतात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि तिथं या गोदावरी नदीचा उगम होतो. त्यामुळे हिचं पावित्र्य फार महत्वाचं आहे. गोदावरी नदी ही गंगा नदीनंतर देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरीला ओळखलं जातं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी हे गोदावरी नदीला ओळखलं जातं. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं. ऑल इंडियाचा विचार जर केला, कारण आता ती काय फक्त महाराष्ट्रातच नाही, पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला म्हणजे आंध्र प्रदेश पर्यंतचा प्रवास आहे. ऑल इंडियाचा विचार जर केला तर 1465 किलोमीटर लांबी ही गोदावरी नदीची आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 1465 पैकी 668 किलोमीटर लांबी, दोन्हीही लिहून ठेवा, महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीची आपल्याला पाहायला मिळते. ऑल इंडियाचा विचार करता 1465 किलोमीटर, त्यापैकी महाराष्ट्रात 668 किलोमीटर लांबी गोदावरी नदीची पाहायला मिळते. गोदावरी नदीचा प्रवास महाराष्ट्र राज्य, शेजारचं तेलंगणा राज्य आणि आंध्र प्रदेश राज्य अशा प्रकारचा प्रवास गोदावरी नदीचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्वात जास्त लांबी तिची महाराष्ट्र राज्यात आहे. ओके, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. देशाच्या एकूण क्षेत्रापैकी, म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रापैकी भारताचं 10% क्षेत्र गोदावरीने व्यापलंय.
तर महाराष्ट्राचं 49.5% म्हणजे जवळपास 50%, म्हणजेच त्याला आपल्या भाषेत म्हणता येईल महाराष्ट्राचं अर्ध क्षेत्र गोदावरीने व्यापलंय. थम्सअप द्या. भारताचं किती व्यापलंय? 10% व्यापलंय. तर महाराष्ट्राचं किती व्यापलंय? 50% म्हणजे महाराष्ट्राचं अर्ध क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. स्टेटमेंट एक्झामला येऊन गेलेले आहे. भविष्यात देखील हे स्टेटमेंट एक्झामला येऊ शकतात. आपल्याला विचारून परीक्षेला काही येत नसतं. ओके, तर गोदावरी नदी इतकी म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भानं महत्वाची आहे. ओके, चलो पुढे जायचंय. आता कसा आहे तिचा प्रवाह आपण प्रामुख्याने पाहूया. प्रवाह कसा आहे? सुरुवातीला मी स्केच करतो महाराष्ट्र. 1 मिनिट फक्त. नाशिकला गोदावरी नदीचा उगम होतो, बरोबर. नाशिक. आता निघाली नदी. आता माझ्याकडे लक्ष द्या, बारकाईनं लक्ष द्यायचंय. थोडासा महाराष्ट्र इथं कमी झालाय, त्याला थोडासा मोठा करतो. हा, येस. आता नदी निघाली. नाशिक, प्रवास सुरू झालाय. नाशिकवरून अहमदनगर. अहमदनगरच्या त्या परिसरात कुठे येते ती? कोपरगाव, पुणतांब्यावरून पुढे औरंगाबाद अहमदनगरची बाउंड्री. पुढे बीड जालन्याची बाउंड्री. बीड जालन्याच्या बाउंड्रीवरून पुढे परभणीवरून पुढे ती जाते नांदेडला. बघा, नांदेडवरून ही नदी कुठं जाते माहितीये? तेलंगणात जाते. तेलंगणात गेली महाराष्ट्राच्या बाहेर. पण पुन्हा अशी फिरत फिरत इथे येते गडचिरोलीला. असा प्रवाह म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, पुन्हा आपल्याकडे माघारी आली फिरून. महाराष्ट्र पुन्हा गेली तेलंगणात, आणि तेलंगणात मग पुढे जाते आंध्र प्रदेश, आणि मग पुढे जाते बंगालचा उपसागर. म्हणजे गोदावरी नदीचा प्रवाह महाराष्ट्रातनं बाहेर जातो एकदा, आणि पुन्हा महाराष्ट्रात माघारी येतो. ही बाब आपल्या सर्वांच्या संदर्भानं काय आहे? महत्वाची आहे. म्हणजे ती महाराष्ट्राच्या बाहेर जाते तेलंगणात, परत येते माघारी गडचिरोलीत. कळतंय का? म्हणजे एकदा गेली, परत माघारी आली. आणि मग या दोनही ठिकाणी तिला मिळणाऱ्या काही प्रमुख उपनद्या आहेत. आता मला सांगा, ही गोदावरीची कोणती बाजू, डावी का उजवी? मी जी रेषा मारल्यात ही गोदावरीची डावी का उजवी? चॅट बॉक्स मध्ये सांगा. मी ज्या रेषा मारल्यात ती गोदावरीची डावी का गोदावरीची उजवी? आता ज्या दिशेला वाहती तिकडं आपला हात करायचा. ही डावी आणि ही उजवी. येस, कळतंय ना? डावी उजवी. सोपं आहे, फार काय त्रास करून घ्यायचा नाही. मग आता तिला डाव्या बाजूने मिळणाऱ्या काही उपनद्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या काही उपनद्या आहेत, त्या आपण पाहूयात. डाव्या बाजूनं मिळणारी प्रमुख उपनदी या ठिकाणी मिळते, ती म्हणजे कादवा. डायरेक्ट लिहूनच काढतो म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या, आणि दुसरी आहे उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या. डावीकडून मिळणारी पहिली उपनदी, तिचं नाव आहे कादवा. त्याच्यानंतर डावीकडून मिळणारी उपनदी, तिचं नाव आहे शिवना. डावीकडून मिळणारी उपनदी दक्षिण पूर्णा. डावीकडून
मिळणारी उपनदी सीता, त्याच्यानंतर आहे प्राणहिता आणि इंद्रावती. आता उजव्या बाजूने मिळणारी पहिली उपनदी आहे दारणा, दारणा. त्याच्यानंतर आहे प्रवरा, त्याच्यानंतर आहे सिंदफणा, सिंदफणा. त्याच्यानंतर आहे मांजरा, सिंदफणा. त्याच्यानंतर आहे मांजरा. या प्रमुख उपनद्या तिला उजव्या बाजूने येऊन मिळतात. क्लिअर का? उजव्या बाजूने येऊन मिळतात. उजव्या बाजूने मिळणारी अजून महत्वाची उपनदी जर पाहिली तर ती आहे कुंडलिका. ह्या सगळ्या तिला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या महत्वाच्या उपनद्या आहेत. आता मग ही गडचिरोलीतनं बाहेर पडली की पुन्हा तेलंगणा राज्यात जाते, तेलंगणातनं पुढे आंध्र प्रदेशला जाते आणि आंध्र प्रदेशच्या राज्यात गेल्यानंतर राजमहेंद्री नावाचं एक ठिकाण आहे. काय ठिकाणाचं नाव? राजमहेंद्री नावाचं. आणि या राजमहेंद्री नावाच्या ठिकाणाजवळ गोदावरीचे दोन प्रवाह तयार होतात. एका प्रवाहाला नाव आहे गौतमी गोदावरी आणि दुसऱ्या प्रवाहाला नाव आहे वशिष्ठी गोदावरी, वशिष्ठी गोदावरी. आणि असे दोन प्रवाह वेगवेगळे तयार होऊन शेवटी बंगालच्या उपसागराला काय होते? गोदावरी नदी संपते. अशी ही 1465 किलोमीटर लांबीची गोदावरी नदी आपल्याला सबंध भारतामध्ये पाहायला मिळते. इथपर्यंत तर काय अडचण कोणाला? येस. ही गोदावरी इतकी मोठी आहे, गोदावरी इतकी मोठी आहे की भारताचा विचार जर केला तर गंगा, गंगा नंतर सिंधू आणि सिंधू नंतर गोदावरी, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी महत्वाची आहे. कळतंय? गंगा जवळपास 26% प्रमाण गंगेचं भारतात आहे. सिंधू 9.8% आहे आणि गोदावरी 9.5%, म्हणजे 10% मी जे सांगितलं. म्हणजे क्षेत्रफळाचा विचार करता भारतामध्ये गोदावरी तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला निश्चितपणाने मिळते. आणि महाराष्ट्रात तर तिने महाराष्ट्राचं अर्ध क्षेत्रफळ काय केलेलं आहे? व्यापलेलं आहे. ही गोष्ट देखील आपल्या सर्वांच्या संदर्भानं महत्वाची आहे. क्लिअर? चल पुढे जायचंय. आता जसा गोदावरीचा नदी प्रवाह आपण पाहिला आणि गोदावरी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, पूर्व दिशेला गोदावरी वाहत असताना महाराष्ट्रातनं एकदा बाहेर जाऊन पुन्हा महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी प्रवेश करते आणि मग पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. हिच्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत, त्या उपनद्या देखील आपल्याला पाहायच्या आहेत. या सगळ्या उपनद्यांमध्ये तिच्या काही महत्वाच्या उपनद्यांपैकी आपण तिच्या उजव्या बाजूने मिळणारी ती पहिली उपनदी आपण पाहू, ती म्हणजे प्रवरा ही तिची उपनदी पाहू. प्रवरा उपनदी. एक काम करू, प्रवरेच्या अगोदर गोदावरीची सर्वात मोठी उपनदी पाहू. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी. मुद्द्यालाच हात घातलाय तर मग आपण मूळ मुद्द्यालाच शिकू. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी माहितीये का कोणाला? नाव चॅट बॉक्स मध्ये सांगा. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी. आता मोठी म्हणजे कशी? लांबीने. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी, ची सर्वात मोठी उपनदी आहे, तिचं नाव आहे मांजरा. मांजरा नदीचं नावच आहे मांजरा. क्लिअर? यस. या मांजरा नदीचा उगम बीड जिल्ह्यामध्ये होतो. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा नावाचा तालुका आहे. त्या पाटोदा नावाच्या तालुक्यात बालाघाट डोंगर रांगांमध्ये बालाघाट डोंगर रांगांमध्ये या मांजरा नदीचा प्रामुख्याने उगम होतो. आता मांजरा पण इतकी इंटरेस्टिंग आहे, मांजरा पण मी तुम्हाला काढून दाखवतो. मांजरा सुद्धा इतकी इंटरेस्टिंग आहे की मांजराच्या संदर्भाने जरी आपण विचार केला तरी मांजरा देखील उगम पावल्यानंतर महाराष्ट्रातनं प्रवास करत नाही, तर मांजरा देखील कर्नाटकात जाते, कर्नाटकातनं तेलंगणात जाते, तेलंगणात पुन्हा महाराष्ट्रात येते. ऑल इंडियाचा विचार जर केला, ऑल इंडिया, तर जवळपास मांजरा नदी 724 किलोमीटर लांबीची आहे. पण त्या 724 पैकी महाराष्ट्र राज्यात या मांजरा नदीची 616 किलोमीटर लांबी आहे.
जी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे. सर्वात मोठी उपनदी 616 किलोमीटरची लांबी. क्लिअर? 616 किलोमीटर. बीड जिल्ह्यातनं ती पुढं उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाउंड्रीवरून लातूर जिल्ह्यामध्ये जाते. लातूरातनं ती कर्नाटकात जाते. कर्नाटकातनं पुढे ती तेलंगणात जाते. तेलंगणातनं पुन्हा महाराष्ट्रात येते. आणि महाराष्ट्रात येऊन नांदेड जिल्ह्यामध्ये कुंडलवाडी नावाचं गाव आहे. त्या कुंडलवाडी नावाच्या गावाजवळ गोदावरी नदीला ती उजव्या बाजूने येऊन मिळेल. आता कसा तिचा प्रवास आहे तो मी तुम्हाला थोडक्यात मांडतो तुमच्यासमोर. इथनं गोदावरी अशी आलेली, हे तर तुम्हाला माहिती आहे, अशी गोदावरी आहे. इथं बीड जिल्ह्यामध्ये मांजरा नदी उगम पावलेली. ब्ल्यू पेनने मी दाखवतो. मांजरा, ब्ल्यू मांजरा. ही मांजरा अशी गेलेली इथनं, अशी गेली बीड उस्मानाबाद अशी करत कर्नाटकात गेली. कर्नाटकातनं पुढे तेलंगणात अशी माघारी आली परत. आणि इथं नांदेडच्या जवळ कुंडलवाडी नावाचं ठिकाण आहे. ठिकाणाचं नाव लक्षात ठेवा, कुंडलवाडी. इथे ती मांजरा येऊन मिळाली. कोणत्या बाजूने आली? आता उजव्या बाजूनच येऊन मिळाली. कळलं का? म्हणजे मांजरा देखील महाराष्ट्रातनं बाहेर जाते, परत महाराष्ट्रात येते. बघा नदी फार इंटरेस्टिंग आहे. आणि मग ती गोदावरीला येऊन मिळते. जवळपास 616 किलोमीटर लांबीचा तिचा प्रवाह. आणि मग आता ह्या मांजराला पण उपनद्या आहेत. या बाजूने मिळणाऱ्या मांजराच्या कोणत्या उपनद्या असतील? डाव्या का उजव्या? आणि या बाजूने मिळणाऱ्या कोणत्या? ही तिची आहे लेफ्ट साइड, इकडची आहे लेफ्ट, इकडची आहे राईट. मग आता मांजराच्या उपनद्या पाहूयात. मांजरा नदीच्या उपनद्या. मांजरा नदीच्या उपनद्या पाहूयात. काय म्हणते मांजरा नदी? तिच्या उपनद्या काय म्हणतायत? तिला मिळणाऱ्या लेफ्ट साइडने म्हणजे डाव्या बाजूने, आणि तिला मिळणाऱ्या राईट साइड. डाव्या बाजूने तिला मिळणाऱ्या महत्वाच्या उपनद्या, त्याच्यामध्ये केज, बीड जिल्ह्यात केज, त्याच्यानंतर देवणी, लेंडी, त्याच्यानंतर आहे मन्याड, परीक्षेला येऊन गेलेली. त्याच्यानंतर आहे तिरू. ही देखील तिची डाव्या बाजूने येऊन मिळणारी महत्वाची उपनदी आहे. आणि उजव्या बाजूने येऊन मिळणारी महत्वाची उपनदी म्हणजे तावरजा, त्याच्यानंतर आहे तेरणा. तावरजा आणि तेरणा ही तिची उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या महत्वाच्या उपनद्या आहेत. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. क्लिअर? चलो नेक्स्ट. पुढे जायचंय, पुढच्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आता ह्या मांजरा नदीच्या काठावरती लातूर शहर वसलेलं आहे. लातूर शहर कुठं वसलेलं आहे? आता निघाला विषय तर सांगतो. लातूर शहर हे मांजरा नदीच्या काठावरती वसलेलं. या मांजरा नदीवरती तेलंगणा राज्यात निजाम सागर नावाचं एक जलाशय आहे. काय जलाशयाचं नाव? निजाम सागर जलाशय. हे एक नाव लक्षात ठेवा. तेलंगणा राज्यात तिच्यावरती काय? निजाम सागर जलाशय हे आपल्याला त्या परिसरामध्ये तिच्यावरती पाहायला मिळतं. ही सर्वात मोठी उपनदी आहे. कोणाची? तर गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. चल पुढे जायचं. मांजरा. त्याच्यानंतर पुढची महत्वाची उपनदी आहे, तिचं नाव आहे प्रवरा नदी. गोदावरीची पुढची उपनदी प्रवरा नदी. प्रवरा नदी, प्रवरा संगम नावाचं एक ठिकाण आपण नेहमी ऐकतो, तेच प्रवरा नदी. प्रवरा नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यात अकोले नावाचा तालुका आहे. त्या अकोला नावाच्या तालुक्याच्या
आसपास हरिश्चंद्रगड नावाचं एक ठिकाण आहे आणि तिथं या नदीचा उगम होतो. नगर जिल्ह्यामध्ये या प्रवरा नदीला एक नाव आहे, तिचं नाव असं आहे की अमृतवाहिनी नावाने ती ओळखली जाते. अमृतवाहिनी हे तिचं नगर जिल्ह्यामध्ये नाव आहे, अमृतवाहिनी. एकूण लांबीचा विचार जर केला तर 208 किलोमीटर लांबीची प्रवरा नदी आहे. 208 किलोमीटर लांबीची. आणि या प्रवरा नदीवरती भंडारदरा नावाचा महत्वाचं धरण आहे. भंडारदरा नावाचं महत्वाचं धरण आहे, ज्याला ऑर्थर सरोवर असं देखील म्हटलं जातं. ऑर्थर किंवा विल्सन डॅम असं देखील म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, विल्सन डॅम, ऑर्थर सरोवर. आणि आणि या प्रवरा नदीवरती अजून एक धरण आहे, त्याचं नाव आहे निळवंडे धरण. परीक्षेला येऊन गेले. आणि या प्रवरा नदीवरती एक धबधबा आहे, परीक्षेला येऊन गेलाय, त्याचं नाव आहे रंधा धबधबा. रंधा धबधबा कोणत्या नदीवरती? प्रवरा नदीवरती. प्रवरा नदीवरचे डॅम भंडारदरा धरण, ऑर्थर सरोवर म्हटलं जातं किंवा विल्सन डॅम, प्रवरा नदीवरती निळवंडे धरण आणि प्रवरा नदीवरती रंधा धबधबा. या सगळ्या गोष्टी आपल्या परीक्षेच्या संदर्भाने आपल्याला महत्वाच्या आहेत. आता ह्या प्रवरा नदीचा घोटाळा काय ते तुम्हाला मी सांगतो. ही प्रवरा नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते. बघा आता काय सांगतो. प्रवरा नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते, त्या ठिकाणाला म्हटलं जातं प्रवरा संगम. प्रवरा संगम अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात टोके नावाचं एक गाव आहे. टोके, त्या टोके नावाच्या गावाजवळ उजव्या बाजूनं जाऊन प्रवरा नदी गोदावरीला जाऊन मिळते आणि म्हणून तिला म्हटलं जातं, त्या ठिकाणाला म्हटलं जातं प्रवरा संगम. हे नाव देखील आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. या प्रवरा नदीच्या उपनद्या पाहूयात आता. शेवटचा मुद्दा, प्रवरा नदीच्या उपनद्या. प्रवरा नदीला लेफ्ट साइडने मिळणाऱ्या काही उपनद्या आहेत आणि प्रवराला डाव्या बाजूने मिळणाऱ्या काही उपनद्या. प्रवरा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या त्याच्यामध्ये आहे वाकी, त्याच्यानंतर आहे म्हाळुंगी आणि तिसरी आहे अडळा. आणि उजव्या बाजूने येऊन मिळणारी नदी आहे, तिचं नाव आहे मुळा. तुम्ही म्हणाल मुळा मोठा का? नाही नाही, ही मुळा वेगळी, ती मुळा वेगळी. ही मुळा वेगळी, ती मुळा वेगळी. उजव्या बाजूने येऊन मिळणारी मुळा. ओके, ही मुळा लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट, पुढे जायचंय. पुढची महत्वाची गोदावरी नदीची उपनदी आहे, तिचं नाव आहे दक्षिण पूर्णा. अत्यंत महत्वाची आणि आयोगाची सर्वाधिक आवडतीची नदी. समजतंय ना रे तुम्हाला? का एकटेच चाललंय? तुम्ही आहेत का? गेले कुठे गेले? बघतो जरा थांबा, तुमचं माझं कम्युनिकेशन झालं पाहिजे. क्लिअर का? चॅट बॉक्स मध्ये बोला. 1 तास झालं चाललंय आपलं. तुमच्या सगळ्यांसाठी हे नवीन आहे, अवघड आहे, मी समजू शकतो. येस, पण समजणं आणि ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आयोगाचे प्रश्न बघा, ते प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं जास्त समजेल की बाबा हा विशाल लोंढेंनी जे शिकवलंय ते काहीतरी आपल्याला कामाला येईल किंवा परीक्षेच्या कामाचा आपल्याला आहे. ओके, त्यामुळं तिथं थोडस, आणि मी फार सोप्या भाषेमध्ये बोलतोय त्यामुळं हा, मला माहिती आहे की कोकणातल्या नद्या तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतील, पण कसं असतं, तुम्ही कोकणातले आहात ना, तर तुम्हाला कोकणातल्या नद्या परीक्षेला आल्यानंतर तुम्हाला 100% उत्तर येणार. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या नद्या आपल्या चुकल्या नाहीत पाहिजे. आणि जर परीक्षेला पश्चिम कोकणातली नदी येऊन जर आपली चुकली तर मग आपल्यासारखे येडे आपणच, माझ्या भाषेत.
म्हणजे आपल्या घरापासून सावित्री जाते आणि सावित्री कोणत्या खाडीत जाते हरिहरेश्वरच्या एखाद्या विद्यार्थ्याला आलं तर मग त्याने लिहायचं बाणकोटच्या खाडीचं उत्तर त्याला माहित असताना त्याने बाणकोट खाडी न लिहिता त्याने केळशीची खाडी कुठेतरी टिक करायची आणि मग त्याने घरी आल्यानंतर म्हणायचं की नाही माझं जरा काही गडबडीत चुकलं. याला नो एक्सक्यूज आहे. म्हणजे रोज हरिहरेश्वरच्या मंदिरात गेल्यानंतर बाणकोटची खाडी तिकडनं बघायची आणि फिरायला आलेल्या मित्रांना सांगायचं की ही बाणकोटची खाडी सावित्री नदी येऊन मिळते आणि परीक्षेला गेल्यावर गोलच चुकायचा. याच्यासारखं वाईट जगात काय नसतं. आलं लक्षात. त्यामुळे जे आपल्याला येतंय हे चुकलं नाही पाहिजे. चला पुढे जायचंय. फार गप्पा आपल्या संपणार नाहीत. गप्पांचं सेशन आपण एक दिवस नक्की कलेक्टर साहेबांची परमिशन घेऊन ठेवू आपलं. चला पुढे जायचंय. पुढची नदी आहे दक्षिण पूर्णा नदी. मला सांगा दक्षिण पूर्णा ही गोदावरीला डाव्या बाजूने येऊन मिळते का उजव्या बाजूने येऊन मिळते एवढं तरी सांगा. आपण शिकलो मगाशी. लेफ्ट साइडने येते का राईट साइडने येते? दक्षिण कोणत्या बाजूने येते? लेफ्ट का राईट? दक्षिण पूर्णा कोणत्या बाजूने येते? लेफ्ट. गुड. लेफ्ट. या दक्षिण पूर्णा नदीचा उगम होतो अजिंठा डोंगरात. अजिंठा डोंगर औरंगाबाद येथे या नदीचा उगम होतो. दक्षिण पूर्णा नदीचा उगम या परिसरामध्ये आपल्याला झालेला दिसतो. जवळपास आपण विचार जर केला तर ही अजिंठा डोंगर रांगा औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्यातनं पुढे बुलढाणा, बुलढाण्यातनं पुढे जालना, जालन्यातनं हिंगोली आणि हिंगोलीतनं परभणी आणि मग परभणीमध्ये गेल्यानंतर साधारणतः ते आपल्याला परभणी जिल्ह्यात दक्षिण पूर्णा नदी गोदावरीला मिळताना दिसते. त्या गोदावरीला डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने काही नद्या येऊन मिळतात. तिला डाव्या बाजूने येऊन मिळणारी सर्वात महत्वाची उपनदी एक ती म्हणजे खेळणा नदी. खेळणा परीक्षेला विचारले खेळणा. आणि उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या महत्वाच्या नद्या ती म्हणजे अंजना, त्याच्यानंतर गिरजा, अंजना, गिरजा, त्याच्यानंतर दुधना, दुधना आणि नंतर आहे कापरा. ह्या काही तिच्या उजव्या बाजूने येऊन तिच्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत. कापरा, अंजना, गिरजा आणि दुधना. ही दक्षिण पूर्णा उपनदी जी आहे या दक्षिण पूर्णा उपनदीवरती ज्यावेळी ती परभणी जिल्ह्यात जाते त्या परभणी जिल्ह्यात तिच्यावरती एक धरण आहे. त्या धरणाचं नाव परीक्षेला कायम येतंय. त्याचं नाव आहे येलदरी. त्या धरणाचं नाव आहे येलदरी. येलदरी. आणि याच दक्षिण पूर्णा नदीवरती हिंगोली जिल्ह्यात जर आपण गेलं तर त्या धरणाचं नाव आहे सिद्ध. दोनही डॅम लक्षात ठेवा. आयोगाचे प्रश्न बघा हे दोनही विचारले गेलेत. कोणत्या नदीवरती येलदरी आणि सिद्धेश्वर धरणं आहेत? तर ती धरणं आहेत त्या नदीचं नाव दक्षिण पूर्णा नदीवर आपल्याला ही धरणं दोन्ही पाहायला मिळत आहेत. ही दक्षिण पूर्णा देखील उपनदी अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची उपनदी जी आहे गोदावरी नदीची ती म्हणजे कादवा. कादवा उपनदी. कादवा. कादवा देखील डाव्या बाजूनच मिळते. कादवा लेफ्ट साइडनच मिळते. कादवा आणि शिवना. हिचा उगम नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे होतो. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे तिचा उगम होतो आणि सह्याद्री पर्वतात ती उगम पावून या नदीवरती महत्वाची दोन धरणं आहेत. दोनही परीक्षेला विचारलेली आहेत. पालखेड धरण आणि करंजवन धरण. दोनही धरणे कादवा नदीवरती आहेत. आणि या कादवा नदीवरती कादवा नदी गोदावरीला डाव्या बाजूने ज्या ठिकाणी मिळते त्याचं नाव आहे नांदूर माध्यमेश्वर. हे एक अभयारण्य आहे जिथं फ्लेमिंगो पक्षी येतो आणि नांदूर माध्यमेश्वर हे जलाशय देखील या कादवा नदीवरतीच आहे. क्लिअर का? सगळं लक्षात ठेवा. पालखेड, करंजवन आणि नांदूर माध्यमेश्वर हे अभयारण्यच आहे. परीक्षेला अनेक वेळा विचारलेला देखील आहे.
या तीनही गोष्टी आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाच्या आहेत. क्लिअर? चलो. त्याच्यानंतर पुढची महत्वाची उपनदी आहे ती म्हणजे सिंदफणा. शेवटची उपनदी पाहू, सिंदफणा. मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, येस ऑर नो मध्ये उत्तर द्यायचं. मग आता गोदावरी नदी प्रणालीच्या अंतर्गत कादवा, दक्षिण पूर्णा ह्या गोदावरी नदी प्रणाली अंतर्गत येतील का रे? येस ऑर नो? किंवा मांजरा ह्या गोदावरी नदी प्रणालीत येतील का? किंवा ही सिंदफणा, प्रवरा या गोदावरी नदी प्रणालीत येतील का? हो की नाही? हो. ते तिच्या उपनद्याच आहेत ना. कळलं म्हणजे तुम्हाला मला काय शिकवतोय आपण, म्हणजे जे शिकतोय हे सारथी लागलं आपण. येस. तर ते त्याच्याच उपनद्या आहेत, तिच्या खोऱ्या येतात. तिचं तिच्या खोऱ्यामध्येच ह्या सगळ्या नद्या येतात. सिंदफणा उपनदी बीड जिल्ह्यातील चिंचोली टेकड्या येथे उगम पावते. बीड जिल्ह्यातील चिंचोली टेकड्या येथे ही उगम पावते. 122 किलोमीटर लांबीची सिंदफणा नदी. आणि ह्या सिंदफणा नदीवरती एक धरण आहे, त्या धरणाचं नाव आहे माजलगाव धरण. माजलगाव धरण. आणि बीड जिल्ह्यामध्येच ही सिंदफणा पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. सिंदफणा नदीला डाव्या बाजूने दोन उपनद्या येऊन मिळतात. एकीचं नाव आहे किन्हा. डाव्या बाजूने येऊन मिळते, तिचं नाव आहे किन्हा. तर उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या दोन महत्वाच्या उपनद्या ज्या परीक्षेला काय मिळतात, उजव्या बाजूने येऊन मिळणारी एकीचं नाव आहे बिंदुसरा आणि दुसरीचं नाव आहे कुंडलिका. बिंदुसरा नदीच्या काठावरती जे शहर वसलंय त्याचं नाव आहे बीड. कळलं? बीड शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले? कुंडलिका नदीच्या काठावरती बीड शहर काय आहे? वसलेलं आहे. बिंदुसरा नदीच्या काठावरती बीड शहर वसलेलं आहे, जी सिंदफणाची उपनदी आहे. चलो बस. आता एवढ्या बाद झाल्या. शिवना एक आहे, पण शिवना थांबा एक मिनिट, माझ्याकडे माहिती आहे का बघतो मी. शिवनाची काही गरज नाही. इट्स ओके. ह्या डन आहेत. तर आता हा सगळा प्रवाह पाहिल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, गोदावरी नदी प्रणाली पाहिल्यानंतर, की बाबा आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, नकाशा काढून दाखवतो. तर आपल्याला इथं हा गोदावरीचा प्रवाह पाहायला मिळतात. असा आपण गोदावरीचा प्रवाह पाहिला. तिला मिळणाऱ्या काही उपनद्या आपण पाहिल्या. मी आता हे असंच नॉर्मली स्केच करतो, फार वेळ घेत नाही. एक अशी पाहिली मांजरा. ओके. आता पुढचं मला तुम्हाला सांगायचं, मी ग्रीन पेनने दाखवता. या परिसरामधून अशी पैनगंगा नदी उगम पावते. पैनगंगा म्हणजे इथपर्यंत. या वरच्या भागामधून अशी वर्धा नदी येते. इथं वर्धा आणि पैनगंगेचा संगम. या भागामधून अशी वैनगंगा नदी येते. हा वर्धा आणि पैनगंगेचा संगम झाल्यानंतर हा प्रवाह असा येतो, इथं मिळतो. हा प्रवाह पुढे येतो असं, आणि हा प्रवाह येऊन इथं मिळतो. आता मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, हा जो ग्रीन झोन मी दाखवलाय, हा ग्रीन झोन देखील गोदावरी नदी प्रणाली किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येईल का? जो ग्रीन झोन दाखवलाय मी, तो गोदावरी नदी प्रणाली किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येईल का? येस ऑर नो? येस तर का, आणि नो तर मग का. दोन्हींची उत्तरं सांगता आली पाहिजे. येस म्हटलं तर का, आणि नो म्हटलं तरी पण का. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मगाशी आपण पाहिलं
की अरे जिथून जिथून ह्यातली मुख्य नदी कोणती बरं, एक तर कळालं तुम्हाला, की एक तर तुम्हाला गोष्ट कळाली की ही एक नदी आहे, ही एक नदी आहे आणि ही एक नदी आहे. ह्या तीन नद्या एकत्र येऊन येऊन कोणाला मिळाल्यात शेवटी इथं? गोदावरीलाच मिळाल्यात ना. मग ती मुख्य नदी यातली कोणती आहे? मुख्य कोणती आहे? मुख्य मुख्य आहे, तिचं नाव आहे गोदावरी. त्या मुख्य गोदावरी नदीला कुठूनही नद्या येऊन मिळू द्या, ह्या सगळ्या काय आहेत तिच्या उपनद्याच आहेत ना. ह्या सगळ्या मग ह्या सगळ्या जर त्याच्या उपनद्या आहेत तर याचा अर्थ, अरे ह्या ग्रीन झोनने दाखवलेल्या पण नद्या त्या गोदावरीच्याच नदी खोऱ्यात येतील. तुम्ही आपण भूगोलाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धेचा स्वतंत्र विचार करतोय कारण तो अभ्यासासाठी. परंतु परंतु त्या गोदावरीच्याच उपनद्या आहेत आणि म्हणून या सगळ्या नदी प्रणालीला काय म्हटलं जातं? गोदावरी नदी प्रणाली म्हटलं जातं. का? तिकडनं बी पाणी जरी येत असलं वर्धे वैनगंगेचं पैनगंगेचं, तरी ते येऊन शेवटी गोदावरीलाच मिळतंय. म्हणून त्या गोदावरीच्याच उपनद्या आहेत. क्लिअर का? येस. मग आता या सगळ्या नदी प्रणाली आपल्याला जेव्हा शिकायच्या, यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला या पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा या तीनही गोदावरी नदी प्रणालीच्या अंतर्गत येतात. म्हणून या देखील गोदावरीच्या अंतर्गत शिकलो तर आणि तरच महाराष्ट्राचं अर्ध क्षेत्रफळ गोदावरी व्यापेल, अदरवाईज नाही. त्यातली पहिली आपण पाहूयात पैनगंगा नदी. पहिली आपण पाहू पैनगंगा नदी. चला पैनगंगा कळलं का? कळलं असेल तर थम्सअप द्या, नसलं कळलं तर नका देऊ. चला पहिली पाहूयात उपनदी पैनगंगा. पैनगंगा पैनगंगा नदी ही कोणाची उपनदी आहे? वर्धा नदीची. कारण कसं आहे सांगू, ही अशी गोदावरी आली, ही पैनगंगा इथं उगम पावली, इथपर्यंत आली, ही वर्धा आली, ही अशी पैनगंगा इथं याला येऊन मिळाली आणि मग ही वैनगंगा आली. मग हा एवढा वर्धेचा प्रवाह आहे. म्हणजे पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे आणि पैनगंगा नदीचा उगम कुठं होतो? अजिंठा डोंगर रांगात बुलढाणा जिल्ह्यात होतो. बुलढाणा जिल्ह्यात होतो. आणि 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 पैनगंगा नदी ही विदर्भातील सर्वात मोठी उपनदी आहे किंवा सर्वात मोठी नदी आहे. 495 किलोमीटर लांबीची, 495 किलोमीटर लांबीची पैनगंगा ही विदर्भातील सर्वात मोठी उपनदी आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. सर्वात मोठी उपनदी विदर्भातील. म्हणजे बुलढाणा जिल्हा, बुलढाण्यात वाशिम, वाशिमवरून हिंगोली, हिंगोलीवरून नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जवळ गेल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातल्या वड्डा घुग्गुस नावाच्या ठिकाणी, ठिकाणाचं नाव वड्डा घुग्गुस नावाच्या ठिकाणी वर्धा नदीला पैनगंगा नदी उजव्या बाजूने येऊन मिळते आणि तिथून पुढे वर्धा नदीचा प्रवाह पुढे जात असतो. क्लिअर? चला पुढे जायचंय पैनगंगा नदी. आणि मग या पैनगंगेच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या. उजव्या बाजूने एकच नदी येऊन मिळते पैनगंगेला, तिचं नाव आहे कयाधू.
आणि डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत पूस, डाव्या बाजूने येऊन मिळणारे आहे अडान, डाव्या बाजूने येऊन मिळणारी आहे अरुणावती, डाव्या बाजूने येऊन मिळणारे आहे खुनी, डाव्या बाजूने येऊन मिळणारी आहे विदर्भा. एवढ्या नद्या पैनगंगाला इकडच्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने येऊन मिळतात. आणि यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीवरती एक धबधबा आहे, त्याचं नाव आहे सहस्रकुंड धबधबा. सहस्रकुंड धबधबा या पैनगंगा नदीवरती आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. 495 किलोमीटर लांबीची ही पैनगंगा नदी आहे. आणि पैनगंगा जाऊन कोणाला मिळते? पैनगंगा जाऊन वर्धेला मिळते. आता पुढची उपनदी वर्धा. वर्धा नदी, वर्धा. वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी. या वर्धा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यामध्ये होत नाही, तिचा उगम मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो. मध्य प्रदेश राज्यात बैतूल नावाचा जिल्हा आहे. त्या बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा आहेत. त्या सातपुडा पर्वतरांगात महादेव टेकडे आहेत, तिथं या वर्धा नदीचा उगम होतो. वर्धा नदी महाराष्ट्रात प्रवेश करते अमरावती जिल्ह्यात. अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर असा जवळपास 455 किलोमीटर लांबीचा तिचा प्रवाह येतो. आणि मग वर्धा आणि वर्धा आणि पैनगंगेचा संगम होतो. आणि वर्धा आणि पैनगंगेचा संगम होऊन पुढे वर्धा नावाचा प्रवाह पुढे कंटिन्यू करतो. क्लिअर? ही वर्धा. या वर्धा नदीला ज्या उपनद्या येऊन मिळतात, वर्धा नदी, आता वर्धा महाराष्ट्राचा विचार केला तर असा महाराष्ट्र पूर्वेला अशी वर्धा वाहते. इकडनं मिळणाऱ्या उपनद्या ह्या उजव्या बाजूनं, इकडनं मिळणाऱ्या ह्या डाव्या बाजूनं, इकडनं मिळणाऱ्या ह्या उजव्या बाजूनं. मग डाव्या बाजूने मिळणाऱ्या महत्वाच्या उपनद्या त्याच्यामध्ये आहे इरई. इरई, या इरई नदीवरती चंद्रपूर शहर वसलेलं आहे. चंद्रपूर. त्याच्यानंतर आहे धाम, त्याच्यानंतर आहे यशोदा, त्याच्यानंतर आहे बाकळी. या सगळ्या तिला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत. तर उजव्या बाजूने मिळणाऱ्या तिला उपनद्या आहेत पैनगंगा. पैनगंगा आत्ताच आपण पाहिली, पैनगंगा. त्याच्यानंतर उजव्या बाजूने येऊन मिळणारी तिला उपनदी आहे रामगंगा. आणि उजव्या बाजूने येऊन मिळणारी महत्वाची उपनदी आहे ती म्हणजे निरगुडा उपनदी. त्या देखील तिला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या महत्वाच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर आहे वेमोला, ही देखील उजव्याच बाजूने येऊन मिळते. वड्डा गोकुसला या नद्या एकत्र येतात. आता मी पुन्हा चित्र स्केच करतो आणि अजून आपण त्याच्यामध्ये डेप्थ मध्ये समजून घेऊया. इकडनं आलेली गोदावरी अशी आपली, इकडनं मग अशी आली पैनगंगा, इकडनं आली वर्धा, यांचा संगम झाला. आता हा प्रवाह कोणता? हा जो प्रवाह दाखवतोय हा वर्धा. आता ही आली वैनगंगा, ही वैनगंगा. ही वर्धा. आता वैनगंगा आणि वर्धेचा इथं संगम झाला. इथं त्यांचा संगम झाला की हा जो प्रवाह तयार होतो, हा जो नवीन प्रवाह तयार होतो याला नाव दिलेलं आहे प्राणहिता. वर्धा प्लस वैनगंगा एकत्र आली की त्याला नाव दिलेलं आहे प्राणहिता. क्लिअर? येस. आपल्याला पाहिजे वैनगंगा नदी. आपल्याला पाहिजे वैनगंगा नदी. वैनगंगेचा देखील उगम कुठं होतो? मध्य प्रदेश राज्यात होतो, शिवनी जिल्हा. वर्धा नदीचा होतो बैतूल जिल्ह्यात, हिचा होतो शिवनी जिल्ह्यात. डोंगर रांगा ह्याच्या आहेत मैकल डोंगर रांगा. एकूण 295 किलोमीटर लांबीचा वैनगंगा नदीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही वैनगंगा आणि वर्धा एकत्र येतात चपराळा या ठिकाणी. चपराळा, गडचिरोली जिल्ह्यातलं चपराळा या ठिकाणी. PSI झाल्यावर जर पोस्टिंग गडचिरोलीला झालं तरच आपण इकडे जाऊ, नाहीतर रायगडच्या विद्यार्थ्यांचा गडचिरोलीला जायचा मला नाही वाटत की काय पुढच्या 50 वर्षात तरी संबंध येईल म्हणून. तर
आणि असं सगळं आहे. आणि मग हा प्राणहिता नावाचा प्रवाह पुढे जातो. आणि मग हा प्राणहिता नावाचा प्रवाह गडचिरोली जिल्ह्यातील नगरगम नावाचं ठिकाण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नगरगम नावाचं ठिकाण आहे. नगरम किंवा नगरगम, नगरम म्हणा, सिरोंचा नावाच्या ठिकाणी तिथं हा प्राणहिता नावाचा प्रवाह वरच्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने काय होतो, गोदावरी नदीला जाऊन मिळतो. आणि मग इथून पुढे गोदावरी पुन्हा तेलंगणात जाऊन पुढे आंध्र प्रदेशामध्ये जाते. कळालं का? आणि या वर्धा वैनगंगा नदीच्या उपनद्या कोणत्या? वैनगंगा नदीच्या उपनद्या, तर तिच्या उपनद्या आहेत चुलबंद, नद्यांची नाव आहेत चुलबंद, त्याच्यानंतर वाघ, त्याच्यानंतर कन्हान, त्याच्यानंतर मूल, या तिच्या उपनद्या आहेत. क्लिअर का? येस. बावनथडी समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. बावनथडी. येस. आता आपल्याला काय शिकायचं सांगतो. आता फॅक्ट्स फॅक्ट्स पाहिजे. गोदावरी नदीच्या फॅक्ट्स. फॅक्ट्स कशा पाहता येतील? फॅक्ट्स म्हणजे याच्यावरती असलेली धरणं आणि यांच्यावरती असलेली शहर. बरोबर ना? पाहूयात आता काय फॅक्ट्स पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. सगळ्यात पाहिलं गोदावरी नदी 668 किलोमीटर लांबी. त्याच्यानंतर मांजरा नदी सगळ्यात मोठी 616 किलोमीटर लांबी. त्याच्यानंतर पैनगंगा 455 किलोमीटर लांबी. वर्धा 455 किलोमीटर लांबी. वैनगंगा 295 किलोमीटर लांबी. प्रवरा 208 किलोमीटरची लांबी. चला, एवढ्या तर नद्या आपल्याला महत्वाच्या. क्लिअर? मांजरा ही सर्वात मोठी उपनदी. त्याच्यानंतर पाहिली धरणं. धरणं कोणकोणती पाहिली आपण? गोदावरी नदी. गोदावरी नदीवरती गंगापूर नावाचं एक धरण आहे. पहिले मातीचे धरण म्हटलं जातं, याला लक्षात ठेवा. पहिले मातीचे धरण. त्याच्यानंतर प्रवरा नदीवरती धरण पाहिलं, भंडारदरा. त्याच्यानंतर गोदावरी नदीवरतीच कोणतं? जायकवाडी, हे पण आहे. दक्षिण पूर्णा नदीवरती कोणती पाहिली? येलदरी आणि सिद्धेश्वर. येलदरी आणि सिद्धेश्वर. त्याच्यानंतर कादवा नदीवरती पाहिलं. कादवा नदीवर त्याचं नाव होतं करंजवन आणि नांदूर माध्यमेश्वर. प्रवरा नदीवरती पाहिलं निळवंडे. ही देखील धरणं आपल्या सर्वांसाठी महत्वाचे. क्लिअर का? येस. अजून काय शंका असतील तर विचारा, चाल, नाहीतर मग पुढे जायचं. आता तुम्हाला तुमचा होमवर्क देतो मी 2 मिनिटात आणि मग आपल्याला पुढे जायचं. होमवर्क. होमवर्क असा की गोदावरी नदी प्रणाली. गोदावरी नदी प्रणाली जेवढी आहे
त्या सगळ्या गोदावरी नदी प्रणालीत जेवढी काही नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांच्या काठावरती असणारी शहरे शोधायची आहेत. वर्धा नदी, वैनगंगा, त्यांच्या उपनद्या, कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर आहे हे तुम्ही शोधून काढायचं. हे तुम्हाला कुठं मिळेल? तुमच्या पुस्तकात. आता तुम्ही पुस्तक कोणाचं वापरता? तुम्ही सौदी सरांचं वापरत असाल, तुम्ही दीपस्तंभाचं वापरत असाल, तुम्ही खतीब सरांचं पुस्तक वापरत असाल. या सगळ्या गोष्टींमध्ये मागे मी माझ्या पोस्टरची तुम्हाला पीडीएफ दिली होती, तुम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिली होती, त्याच्यात पण हे दिले. हे तुम्हाला लिहून काढायचं लक्षात, कारण तो फार सोपा पार्ट असतो. मी तुम्हाला कितीही सांगितला तरी ते तुम्हाला स्वतःला काही गोष्टी करणं आहे. म्हणजे क्लिअर? येस. चला पुढे घ्यायचंय. चलो, आता या सगळ्या गोदावरी नदी प्रणालीमध्ये प्रश्न कसे कसे विचारले जातात ते पाहूयात. लेटेस्ट प्रश्न विचारला होता आता जी काही 26 फेब्रुवारीला कंबाईनची एक्झाम झाली बघा. लेटेस्ट प्रश्न कंबाईनच्या 26 फेब्रुवारीच्या एक्झामला विचारला होता. त्याचं उत्तर मी तुमच्या लगेच क्षणार्धामध्ये सांगाल चॅट बॉक्समध्ये. मी तो प्रश्न इथं लिहितो आणि मग तुम्ही त्याचं उत्तर सांगा. ओके, अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही त्याचं उत्तर सांगाल. म्हणजे फार काय मग तुम्हाला त्याच्यासाठी एनर्जी खर्च करावी लागणार नाही. म्हणजे मला तरी वाटत नाही की किती एनर्जी खर्च करावी लागेल. बघा, गोदावरीच्या उपनद्यांचा मी प्रश्न लिहितो. गोदावरीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम लावा. सगळ्यांनी लक्ष द्यायचं, चढता क्रम लावा. ओके, 1 2 3 4. एका मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर येईल. मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता. त्याच्यानंतर प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा. त्याच्यानंतर प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा. आणि शेवटचा मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता. सांगा उत्तर, चॅट बॉक्स मध्ये उत्तर सांगा. 1 2 3 4 याच्यातले एक चूज करायचं. एक ठिकाणी पर्याय सेम झाला, दुसरा आणि तिसरा पर्याय सेम झाला. येस, आता सांगा. अरे, एक उत्तर देणाऱ्यांनो, चढता क्रम विचारलाय तुम्हाला. चढता कळतो का? चढता म्हणजे कमी कडून जास्त कडे, उतरता नाही, चढता. पहिलं उत्तर चढत्या क्रमाने येतं का उतरत्या क्रमाने येईल? अवघडच झालं सगळं. नाही, याचं उत्तर येईल उत्तर क्रमांक 2. प्राणहिता 120, प्रवरा 208,
वर्धा 455 आणि मांजरा 616. उत्तर क्रमांक 2. क्लिअर का? समजलं का? फार लय त्रास करून नाही घ्यायचा, सोप्प सोप्प घ्यायची कॅशिट. कळलं? प्राणहिता 120 किलोमीटर. चलो, अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. चला, गोदावरी नदी प्रणालीचा पूर्ण अभ्यास करा, विचारलेले सगळे प्रश्न सोडवा. आपण इथं थांबतोय, पुढच्या सेशनला भेटूयात. तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही डाऊट असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे 90 75 58 27 28. चलो, थँक्यू. ओके ओके सर. आपला पुढील लेक्चर 3 वाजता चालू होईल. ते पण विषय भूगोलच असणार आहे.